आणि सुरुवात करतोय आताच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। त्यांच्यावर अपोलो रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अलीकडेच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं सांगण्यात आल्यानं त्यांचे समर्थक सुखावलेले होते, पण पुन्हा प्रकृती बिघडल्यानं चिंतेचं वातावरण आहे। जयललिता यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर 22 सप्टेंबरपासून अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जय महाराष्ट्राचे संपादक निलेश खरे आहेत आपल्यासोबत। सर, पुन्हा एकदा जयललिता यांची प्रकृती बिघडलेली आहे। जयललिता यांना रुग्णालयात दाखल करून एकूण 72 दिवस झालेले आहेत आणि जी माहिती आज अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे त्यानुसार कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयविकाराचा धक्का जो आहे तो जयललितांना पाहायला मिळतोय। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अधिकृत आणखी माहिती द्यायला अपोलो हॉस्पिटलनं या ठिकाणी नकार दिलेला आहे। दरम्यान जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार राज्यपाल विद्यासागर राव हे स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत हॉस्पिटलमध्ये। त्यांना स्वतः त्यांनी हॉस्पिटलमध्ये यावं आणि पूर्ण उपचार जे आहेत ते समजून घ्यावे अशी विनंती केली होती। त्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल त्या ठिकाणी पोहोचलेत आणि ते सर्व माहिती जाणून घेत आहेत। 72 दिवस झाले उपचार सुरू असल्यामुळे कशा स्वरूपाची परिस्थिती पुढच्या काळात उद्भवेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुख्यतः तामिळनाडूतली जनता ही फिल्म स्टार आणि राजकारणी या दोघांबाबतीत अत्यंत आक्रमक अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळते आणि त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही जर जयललिता यांची प्रकृती खालावली तर अडचणीत येईल का ही भीती जी आहे ती स्थानिक प्रशासनाला आहे। सर, जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला सुरुवातीला जयललिता यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेला सुद्धा विद्यासागर राव त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी डेरे दाखल होते। जोपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत ते त्या ठिकाणी होते आणि आता पुन्हा एकदा ते त्या ठिकाणी गेलेले आहेत। एकूण जर तामिळनाडूमधली परिस्थिती पाहिली तर एक राजकीय अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। निश्चितच राजकीय अस्थिरता ही त्या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळते, कारण स्वतः तामिळनाडूच्या मुख्यमंत्री या गेले 72 दिवस रुग्णालयात आहेत। तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा जो कार्यभार आहे तो दुसऱ्या मंत्र्यांच्या पातळीवर दिला गेलेला असला तरीही सर्वसामान्य जनतेतून मुख्यमंत्री पदाचा जो कौल जयललिता यांना मिळालेला आहे तो लक्षात घेता परिस्थिती जी तयार होईल ती राजकीय दृष्ट्या आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं तामिळनाडूच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी ही अडचणीचं असेल आणि त्यामुळेच प्रत्येक पाऊल हे हॉस्पिटल आणि प्रशासन हे अत्यंत सांभाळून आणि कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती अत्यंत शांतपणे देत असल्याचं पाहायला मिळालंय। नक्कीच धन्यवाद सर या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। जयललितांवर 22 सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत। 72 दिवसांपासून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। चेन्नईच्या अपोलो रुग्णालयामध्ये सध्या जयललिता यांच्यावर उपचार सुरू आहेत।